मनोज जरांगे यांचा नारायणगडावरती दसरा मेळावा होतो. याच मेळाव्याचे काही तास शिल्लक राहिले असून गावगावातून आता लोक जे आहेत ते उत्साहाने गडावर यायला सुरुवात झालेली आहेत. आणि जे भाविक भक्त नारायणगडावरती येणार आहेत त्या भाविकांसाठी नाश्ता असेल, जेवण असेल, फराळाची व्यवस्था जी आहे ते केतुरा गावकऱ्यांनी केलेली आहे. माझ्यासोबत गावातले काही नागरिक आहेत. तिथले काय सांगाल, कशा पद्धतीचा मेळावा यावर्षी होणार आहे, काय तुमच्याकडून नियोजन करण्यात आलेलं आहे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. हा पारंपरिक दसरा मेळावा आहे आणि महाराष्ट्रातून सर्व भावी भक्त इथं दसरा मेळावा लाखोनी भावी भक्त येणार आहेत. ही पूर्वेकडील बाजू आहे आणि पूर्वेकडे पायथ्याला मौजे कितुरा हे गाव आहे. मौजे कितुरा गावामधले ग्रामस्थ आम्ही सगळे थांबलेलो आहेत. आम्ही इथं पार्किंगची सगळी सोय केलेली आणि येणाऱ्या सर्व भावी भक्तासाठी 50 क्विंटलची खिचडी आणि 10,000 बाजरी ज्वारीच्या भाकरी आणि पिठलं अशा पद्धतीचं आम्ही जेवणाची सोय केलेली आहे. आणि पाण्याच्या बॉटल जे लागतात त्या अशा येणाऱ्या भाविकासाठी सर्व गाव आणि सर्व तरुण इथं सेवा करणार आहेत. कसं असणार आहे, काय काय तुम्ही त्यामध्ये देणार आहात? आम्ही त्यामध्ये कांदा, चटणी, लोणचं आणि पिण्यासाठी पाणी आणि खिचडी एक. कसं नियोजन असणार आहे, कारण दसरा मेळावा होतो, दुसऱ्या वर्षी दसरा मेळावा कसा मेळावा आहे? ते पहा, ह्या दसऱ्याच्या मेळाव्याचं सांगतो की आम्ही जे येणारे जे पाहुणे येत सगळे येणारे भक्त या सगळ्यांची सोय करणार आहेत. 100 क्विंटल तांदळाची खिचडी करणार आहेत आणि 20 गावाच्या भाकरी जमा केल्यात. ते पण एक स्टॉल लावणार आहेत. इथं गाड्याची सोय केलेली पार्किंगची. पुन्हा इथं झेंडे लावलेत ओळखण जासाठी 4-5 हजार झेंडे लावलेले इथं. ही सगळी सोय केलेली आहे. पावसा पाण्याची पण आम्ही गावात ग्रामपंचायत उघडून दिलेली आहे. नक्कीच मेळावा होणार आहे. कशा पद्धतीने मेळावा असणार दादा? बोला कसा 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 मेळावा असणार या वेळेचा? कसा मेळावा असणार आहे यावर्षी? एकदम सुपर मेळावा होणार आहे, कारण भरपूर आजवरपेक्षा बी जास्त लोक येणार आहेत. खिचडीची सोय असेल, तुमची भाकरीची सोय असेल किंवा पार्किंगची व्यवस्था असेल, ही सगळी पूर्ण केतुरेने उचललेली जिम्मेदारी. ही संपूर्ण व्यवस्था काय पुन्हा तुमच्याकडे येणार आहे? किती समाज बांधव या वर्षी दसरा मेळाव्याला येतील आणि कसं तुमचं नियोजन असणार आहे? हैदराबाद गॅजेट लागू झाल्यापासून विजयी सभा झालेली नाही, म्हणून ही एक आतून आवाज आहे. लाखोच्या संख्येने या नारायणगडावर दसरा मेळाव्यासाठी लोक येणार आहेत आणि कुणाच्या लक्षात येत नाही. पोलीस प्रशासनाच्या लक्षात आलेले. आपण पाहत असताना सकाळपासून की पोलिसांच्या जे फोर्स आहे त्यांच्या गाड्यावर गाड्या चालू आहेत आणि येणारे जे भावी भक्त आहेत गाड्याच्या चारी बाजूनी 350 गावांनी येणाऱ्या सर्व भावी भक्ताची सोय केलेली. आणि ओला दुष्काळ हा माननीय जरांगे पाटलांनी सांगितलं शासनाला की ओला दुष्काळ जाहीर करा. जर दसऱ्यापर्यंत ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर पाटील पुढची दिशा सांगतील. आणि या नारायणगडावरून वर्षाची जी ऊर्जा आहे ही ऊर्जा घेण्यासाठी मागच्या वर्षीपासून अतिशय मोठा असा पारंपरिक मागच्या वर्षीपासून मोठा दसरा मेळावा चालू झालेला आहे आणि ही ऊर्जा घेऊन वर्षभरासाठी सर्व समाज इथून जाणार आहे. कसा मेळावा असणार या वेळेचा? हा वेळेचा जो दसरा मेळावा होणार आहे, भव्य दिव्य असा दसरा मेळावा होणार आहे. आणि येणाऱ्या भाविकाला आम्ही गडाच्या जवळचे जे भक्तगण आहोत, हे आमची एक विनंती आहे तुम्हाला की तुम्ही असं काय घाबरू नका. की जरी पाऊस झाला असला तर समस्त गावकऱ्यांनी आजूबाजूच्या लोकांनी सगळी सुविधा केली आहे. तसं घाबरायचं कारण नाही. तुम्हाला पार्किंगची वगैरे राहण्याची सोय तुम्हाला सगळं केलं आहे, जेवणाची सोय. त्यामुळे येणाऱ्या भाविकांनी की असा पाऊस झाला आणि भीती बाळगू नये मनात, सरळ दसरा मेळावा यावा. एकदम असा हा मोठा दसरा मेळावा होणार. ही विजयी रॅलीच असं समजून दसरा मेळावा होणार आहे. नक्कीच मुंबईमध्ये आंदोलन केलं आझाद मैदानावर, त्याच्यानंतर सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केलं. आता ही विजय सभा असल्याचं देखील भाविक आणि इथले समाज बांधव सांगत आहेत. साम टीव्हीसाठी योगेश काशीद, नारायणगड, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.